21 तारखेला पेडगावचं हिंद केसरीचं मैदान होतं आहे. त्या मैदानातील 20 पैरे सांगतोय. असे कोणते पैरे आहेत चला बघूया. एक नंबरचा पैरा बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये राहुल पाटील यांचं काळीज मथुर 1001 आपल्याला उसाटणेकरांचा रायबा याच्यासोबत पळताना दिसेल. एक चांगली गाडी पळेल ही मित्रांनो. महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे. आणि बघूया मथुर काल वाढदिवस झाला आणि त्याचं कमबॅक 21 तारखेला बघायला मिळेल. काही लोकांना वाटलं तो म्हातारा झाला आहे, परंतु तो म्हातारा नाही झाला हे त्यानं सिद्ध केले. त्या मैदानामध्ये सोनहिऱ्याच्या आणि दाखवून दिले की तो काय चीज आहे आणि कशा पद्धतीनं तो गाडी त्या नंदीला घेऊन पळतोच म्हणजे पळतोच. असा हा बिंजोडचा बादशाह मथुर आणि रायबा ही जोडी आपल्याला पळताना दिसेल. 2 नंबरची जोडी या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव सौ उर्मिलाताई माणिक शेट गायकवाड मथुर फार्म चिंचाळ एकनाथ दादा कंदूर यांचा कंदूरचा राजा आपल्याला पळताना दिसेल. अमित शेट भाडळे यांच्या चिमण्यासोबत चिमण्या आणि कंदूरचा राजा ही गाडी पळताना दिसेल. या गाडीवरती ड्रायव्हर असतील आप्पा ड्रायव्हर कारुंडेकर असतील. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला सुद्धा. 3 नंबरचा पैरा बकासूरच्या दावणीतला महाराज आपल्याला पळताना दिसेल. त्याचा पैरा जो आहे तो झिंगा हा नंदी आहे याच्यासोबत आहे. झिंगा आणि महाराज ही जोडी आपल्याला पळताना दिसेल. बघूया कशा पद्धतीनं ही गाडीसुद्धा पळेल. महाराष्ट्राच्या नजरा महाराजवरती सुद्धा लागलेत. 4 नंबरचा पैरा हॉटेल सागर शाहीदभाई मुलाले नातेपुतेकरांची आण बाण शाण असा हिंद केसरी सचिन आपल्याला पळताना दिसेल. सचिनसोबत आपल्याला पळताना दिसेल. गोल्या भाई आनंदी दिसेल. दुशाचा साज आपल्याला पळताना दिसेल. आणि गाडी 100% त्या ठिकाणी करामत दाखवेल. सगळ्या महाराष्ट्राची दोन्ही नंदी लाडके आहेत, परंतु सचिनवरती सगळ्यांची नजर आहे. काय करतोय, कशी कमाल करतोय. खूप साऱ्या शुभेच्छा या सुद्धा जोडीला. 5 नंबरचा पैरा नवनाथ शेठ जगदाळ यांचा पुशेगावचा 1 नंबरचा मानकरी लक्षा आपल्याला अमित शेठ भाडे यांचा छोटा देवा याच्यासोबत पळताना दिसेल. ही जोडी सोनहिरा केसरीमध्ये पाळली होती. गाडी फॉल झाली होती गटाला. पुन्हा एकदा त्यांनी विश्वास या जोडीवरती ठेवला आहे आणि हीच जोडी आपल्याला त्या ठिकाणी पळताना दिसेल. 6 नंबरचा पैरा मिलिंद शेठ पाटील कुसगाव अंबरनाथ यांचा भुंगा आपल्याला पळताना दिसू शकेल. नितीन आबा शेवाळे यांच्या हिंद केसरी पाखऱ्यासोबत पाखरे आणि भुंगा ही जोडी आपल्याला पळताना त्या मैदानामध्ये दिसेल. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला. 7 नंबरचा पैरा विठ्ठलना अजय शेठ यांचा घरचा साज चिक्या आणि तेजा ही जोडी आपल्याला पळताना दिसेल. 8 नंबरचा पैरा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये महान भारत केसरीचा मान पटकवलेला द्वारलीचा हरण्या आपल्याला पळताना दिसेल. छोटा बलमासोबत जो अक्षय मोरे गोडोलीकरांचा छोटा बलमा आहे त्याच्यासोबत पळताना दिसेल. 9 नंबरचा पैरा अक्षय मोरे गोडोलीकरांची आण बाण शान सातारा एक्सप्रेस बलमा आपल्याला बादलसोबत पळताना दिसेल. हा बादल जो आहे तो भुरकवडी मैदानामध्ये कुमठेच्या वजीरसोबत पळाला होता. त्या ठिकाणी 1 नंबरचा मानकरी पटकवलेला होता. ही जोडी आपल्याला पळताना दिसेल. 10 नंबरचा पैरा प्रेक्षकांच्या मनातील जोडी ज्या जोडीनं मुंबईमध्ये एक टॉपची गाडी पळत होती त्या गाडीला रोखण्यात खूप मोठा वाटा उचलला आहे आणि या गाडीचा दबदबा खरंच बघण्यासारखा आहे. घोटकरांचा रॉकेट म्हणून ज्याला म्हटलं जातं घोटचा सर्जा आपल्याला पळताना दिसेल. समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा यांच्या मल्हारसोबत काय पळेल जोडी मित्रांनो. ही सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की ही जोडी काय पळते, कशा पद्धतीनं पळते. गाडीवरती ड्रायव्हर असतील कोण असतील कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. 11 नंबरचा पैरा मधमापूरवाडीकरांचा बदाम आपल्याला पळताना दिसेल. हा बदाम जो आहे तो नगराध्यक्ष सचिनप्पा वावरे माळशिरस यांच्या साईसोबत पळताना दिसेल. साई आणि बदाम ही जोडी आपल्याला पळताना दिसेल. 12 नंबरचा पैरा
निमगावकरांचा सावकार ज्या बैलाने संबंध महाराष्ट्रामध्ये जाईल त्या मैदानामध्ये गुलाल मिळवतोय. कुठलंही मैदान असू द्या, दोन्ही खांदी पळतोय, चारही खांदी फिट्ट निमगावचा सावकार आपल्याला चांद उर्फ चंद्या याच्यासोबत पाहताना दिसेल. चांगली गाडी पळेल. बघूया गाडी कशा पद्धतीनं स्पीड घेते, कशा पद्धतीनं दाखवून देईल की ही जोडी काय पळू शकते ते. 13 नंबरचा पैरा दादा सरकार, स्वर्गीय पंढरशेठ फडके दादा सरकार यांचा सर्जा आपल्याला पळताना दिसू शकेल. जे सोनहिरा केसरीचं मैदान झालं, मथुरसोबत जो पळाला सुलतान, तो सुलतान आणि सर्जा दादा ही गाडी पळताना दिसेल. गाडीवरती ड्रायव्हर असतील दिलीप ड्रायव्हर शिरस्वस्तीकर. बघूया कशा पद्धतीनं गाडी पळते ही. 14 नंबरचा जो पैरा आहे तो मॅगी आणि गोविंदा, सृष्टीप्रिया गौतम भैया काकडे निंबूत यांचा घरचा साजा मॅगी आणि गोविंदा ही जोडी पळताना दिसेल आपल्याला त्या मैदानामध्ये. 15 नंबरचा पैरा ज्या बैलाने महाराष्ट्राचं नव्हे तर 14 देशामध्ये त्याचं नाव केलेलं आहे, 12 वेळा हिंद केसरी झालेला असा हा बकासूर, 13 वेळा हिंद केसरी होण्याच्या कडे वाटचाल चालू आहे त्याची. त्याचा पैरा कोण आहे, त्याच्या पैऱ्याची हिंट देतो आहे, नाव सांगणार नाही आहे. सगळ्यांना माहीत आहे बकासूरचा पैरा हा गुपित असतो, म्हणून मी गुपितच ठेवतो आहे. अंगापूरच्या फाटीचा बादशाह ज्याला म्हटलं जातं, अंगापूरच्या फाटीवरती ज्या गाडीला गट नाही निघाला, सेमी नाही निघाला, त्या पाठ्यानं तिथून गट सेमी काढला आहे. कोरेगावच्या मैदानाचा सलग 3 वेळा मानकरी आहे तो. कोरेगावच्या फाटीचा बादशाह आहे तो. मुंबईचं बिंदोडचं शर्यत क्षेत्र आहे, त्या ठिकाणी आदत वयापासून त्या ठिकाणी पळाला येतो. 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये सतत गुलालामध्ये असतो. असा हा नंदी बकासूरसोबत दिसणार आहे. एक मोठं नियोजन आखलं आहे बकासूरच्या पैऱ्याचं आणि खूप चांगली गाडी पळेल मला वाटते. खूप साऱ्या शुभेच्छा आहे सुद्धा जोडीला. कोण आहे तुम्ही समजून जावा. 16 नंबरचा पैरा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये चटणी भाकरीचा पैलवान ज्याला म्हटलं जातं आणि आहे सुद्धा, असा हा पुशेगावचा 1 नंबरचा मानकरी हिंद केसरी घरणीकरांचा राजा आपल्याला पळताना दिसेल. नसरापूरकरांचा शिवसोबत घरणीकरांचा राजा आणि राजा सेम एकाच सारखे दिसलेले शेम टू शेम बैल शिव आणि राजा ही जोडी आपल्याला पळताना दिसेल त्या मैदानामध्ये. खूप चांगली गाडी पळेल. राजा कुठला आणि शिव कुठला हेच कुणाला काही कळणार नाही. आता बघूया काय होतंय कमाल. 17 नंबरचा पैरा जो आहे तो अजित शेठ कारुंडे यांचा चिक्या आपल्याला पळताना दिसू शकेल. उत्तम शेटगवळी, किरणाप्पा शालगाव कालगावकर यांचा खिंद केसरी रैना आणि चिक्या या दोघांचा साज आपल्याला पळताना दिसेल. बघूया कशा पद्धतीनं ही गाडी कमाल करते त्या मैदानामध्ये. भैया ड्रायव्हर वाटेगावकर असतील या गाडीवरती किंवा आटील ड्रायव्हर तामखाडा हे दोघं असतील, दोघांच्यापैकी एक असतील. 18 नंबरचा पैरा जो आहे कोरेगावकरांचा भवानी, सध्या महाराष्ट्रामध्ये पब्लिकने दाखवून दिले, पब्लिकने पळून तो काय करू शकतो सोनहिऱ्याच्या मैदानामध्ये. आणि हा कोरेगावकरांचा भवानी आपल्याला पळताना दिसेल कुमठेकरांच्या वजीरसोबत. कुमठेकरांचा वजीर जाईल त्या मैदानामध्ये, फायनलमध्ये असतो अशी त्याची ख्याती आहे. आणि भवानी आता चालू सीझनचा गुलालाचा बेताज बच्चा आहे. चांगला पैरा आहे हा सुद्धा. 19 नंबरचा पैरा आहे दहीगावकरांचा पाखऱ्या आणि शिरसवडीकरांची रायफल ही जोडी आपल्याला पळताना दिसेल. एक मोठा पैरा हा सुद्धा आहे. जे मैदान झालं भुरकवडी या ठिकाणी, भुरकवडीला नाही, कुठं मैदान झालं, भुरकवडीतच झालं, हां भुरकवडीलाच. त्या मैदानामध्ये 1 नंबरची जोडी आहे ही, प्रेक्षकांच्या मनातली जोड आहे. काय पळते माहीत आहे, दहीगावचा पाखऱ्या कसा आहे, कसं स्पीड आहे त्याला, खूप चांगली पळेल गाडी ही. 20 नंबरचा पैरा आहे आदतमधले या जोडीनं धुमाकूळ घातला आहे अशी ही धर्मा आणि त्याच्यासोबत पांगरीकरांचा साई ही जोडी पळताना दिसेल. हे होते 20 पैरे आणि मला आशा आहे की हेच पैरे पळतील. बघूया आपला हे अंदाज
अगोदर खोटा जात होता, आता नाही जाणार. बघूया. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद. सर्जाचा पैरा राहिला आहे, वेगाचा शेवट सर्जाचा पैरा. सर्जा आपल्याला हरण्यासोबत दिसेल, पाचवडकरांच्या हरण्यासोबत. जी 55 लाखाची खरेदी आहे ती सर्जा आणि हरण्याची जोडी दिसेल. बघूया.